ओपनिंग मॅच खूप चांगली झाली आमची. टॉस मी जिंकलो लकीली. लास्ट इयर मी 9 टॉस हरलेलो. मग माझी आणि वायकरची जोडी चांगली झाली. त्याच्यात आम्ही चांगली बॉलिंग टाकली आणि असं झालं की आम्ही त्याला 10 ओव्हरपर्यंत ते 100ला होते. मग नंतर 194 पर्यंत आम्ही त्यांना थांबवला. तर ते मला वाटलं एक चांगला एफर्ट होता सगळ्या बॉलर्सकडून. कारण एवढा ड्यू होता की बॉल ग्रिप करायला पण खूप डिफिकल्ट होत होतं. तर त्याच्यात पण बॉलर्सनी येऊन चांगलं म्हणजे 194 मला वाटलं चांगलं रिस्ट्रिक्ट केलंय. आणि नंतर बॅटिंगमध्ये मला खूप कॉन्फिडन्स होता आमच्या बॅटिंग लाईनअपवर की बॅटिंग लाईनअपमध्ये खूप डेप्थ आहे. जर पॉवर प्लेमध्ये 50 ऑड रन्स अँड नो विकेट लॉस्ट, वी वर हॅपी विथ दॅट. सो दॅट हॅपेंड. आणि मग नंतर अर्शिन आणि मॅंडीबाईची 100 रनची पार्टनरशिप झाली. मग नंतर साहिलने येऊन जे कॅमिओ खेळला, जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो आला, त्याच्यात त्यांनी खूप चांगला इम्पॅक्ट दिला टीमसाठी. तर वेल डन टू हिम ॲज वेल. अँड व्हॉट कॅन आय से अबाउट मंदार भंडारीज नॉक. इट वॉज अमेझिंग. खूप चांगलं वाटलं. जी बॅटिंग केली त्यांनी, तो जेव्हा पण बॅटिंग करतो असा बघतच राहावं असंच वाटतं. आतमध्ये सगळे खूप चांगलं एक रिलॅक्स्ड ॲटमॉस्फिअर होता की आता हा खेळतोय तर हा संपूनच येणार मॅच. आम्हाला ते विश्वास होता त्याच्यावरती. प्लस त्याने पहिल्याच मॅचमध्ये काय स्टार्ट केलं आहे टुर्नामेंटसाठी, स्वतःसाठी त्यांनी टीमसाठी एवढा चांगला स्टार्ट पण केला, मॅच संपवली. तर मला नाही वाटत अजून काय त्याच्याकडून आम्ही मागू शकतो. तर इट वॉज अ कम्प्लीट नॉक फ्रॉम मी. सो लास्ट इयरची जी फायनल होती ते पण आम्ही क्लोज आलेलो. त्याच्यात पण 164चा टार्गेट होता, ते आम्ही चेस नाही करू शकलो. पण आता जे झालं ते झालं पास्टमध्ये. आता यावर्षीची टीम आम्ही प्रयत्न करू की आम्ही जसं स्टार्ट केलं आहे टुर्नामेंटला तसंच कंटिन्यू करू. फॅन्स खूप नंबरमध्ये येतात, तर आम्हालाही खूप आनंद येतो खेळायला त्यांच्यासमोर. ते जे दर बाउंड्रीवरती किंवा विकेट पडतो तेव्हा जे आवाज करतात त्याच्याने आम्हाला खूप चांगलं वाटतं. तर असंच प्लीज नंबर्समध्ये येत राहा आणि आमच्यासाठी चीअर करत राहा.